नको चालूस धुडक्या चाली, जीव होतोय वरती खाली, जरा हसून थोडं गाली, ही 36 नखरे वाली. ती हिरोईन म्हटलं टकलू आहे काय? खरंच मी एकच लेक आहे. म्हणजे माझ्या आईबाबांना मी एकच आहे. मला कोणी भाऊ बहीण नाही आहे. तिच्या शरीरावरती कपडा नाही, अशा अवस्थेत ती माझ्याकडे येते. मी बघतो ते काय चाललंय आणि मग तो माझा बाप जागा होतो. नमस्कार मंडळी, मी माय महानगर मानेनी आणि माय महानगरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. लेक असावी तर अशी, विजय कोंडके यांनी निर्माता आणि दिग्दर्शन इथे केलेलं आहे. आणि हा चित्रपटाने आपल्या या पोस्टरवर आपल्याला दिसते ही अभिनेत्री. ती अभिनेत्री आहे गार्गी दातार आणि माझ्यासोबत सुद्धा तीच आहे. गार्गी, कशी आहेस? खूप छान. आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी, त्यामुळे व्हेरी एक्सायटेड. आणि इथे पोस्टरमध्ये पण नथ आहे आणि तू इतका छान पेहराव केलास, खूप सुंदर दिसतेस आणि तुझ्या नाकात सुद्धा नथ घातलीस. काय म्हणजे काय विशेष नाही याची? मला खूप लहानपणीपासूनच आवड आहे या सगळ्या गोष्टींची. आणि मी कथक डान्सर पण आहे, त्यामुळे साज नटणं हे त्याचा एक खूप मोठा भाग आहे. पण आय थिंक असे जे आपले काही ट्रेडिशनल ज्वेलरी आहेत ते आपल्याला खूप रूटेड ठेवतात. ते आपल्याला सारखं आठवण करून देतात की कशावरती आपलं लक्ष गेलं पाहिजे आणि कशावरती नाही. एस्पेशली कारण आत्ता आपण ज्या जगात राहतो की सगळं सतत बदलत असतं आणि फक्त फॅशन वाईज पण. तर या सगळ्यामध्ये आय थिंक दी स्मॉल थिंग्स हिअर अँड देअर हेल्प यू रिअलाइज हू यू रिअली आर. खूप छान बोललीस. खरं तर हा तुझा पहिलाच मराठी सिनेमा आहे आणि माहेरची साडी या चित्रपटानंतर अगदी 34 वर्षानंतर हा सिनेमा येतोय. तर थोडंसं प्रेशर आहे का तुला? थोडंसं नाही, भरपूरच प्रेशर आहे. पण विजय सरांनी एवढा माझ्यावरती विश्वास ठेवला, एवढ्या मोठ्या लेगसीनंतर ही मला संधी दिली. तर मी 100% माझे कष्ट केले आहेत. मी खूप मनापासून काम केलं आहे. तर होपफुली ते दिसेल तुम्हाला स्क्रीनवरती आणि तसाच प्रतिसाद मिळेल ही इच्छा. लेक असावी तर अशी हे टायटल आहे. तू पण एक लेक असशीलच. म्हणजे रिअल लाईफमध्ये आणि आता ह्या रील लाईफमध्ये या चित्रपटात काय भूमिका साकारतेस आणि काय डिफरन्स होता? तर रिअल लाईफमध्ये तर खरंच मी एकच लेक आहे. म्हणजे माझ्या आईबाबांना मी एकच आहे. मला कोणी भाऊ बहीण नाही आहे. त्यामुळे लहानपणीपासून मी खूप प्रेमाने वाढवलेली आहे आणि खूप संस्कार झालेत माझ्यावरती. मी पुण्याची आहे, त्यामुळे फक्त कौटुंबिक नाही तर माझी आई स्वतः कथक डान्सर आहे. तर मी खूप लहानपणीपासून कथक करत आली आहे आणि लहानपणीपासूनच मला या इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं आणि मी लहानपणीपासूनच काम करते आहे. सो तेच संस्कार घेऊन मी आता इथे आली आहे. तसंच जे ज्योतीचं कॅरेक्टर आहे ते तुम्हाला दिसेल की कसं तिचं कॅरेक्टर जसा जसा पिक्चर पुढे जातो तसं फुलतं. पण तिचे जे मूळ संस्कार तिच्यावरती जे आहेत तेच तिला धीर देतात आणि तेच सगळं सामोरं जायला तिला मदत करतात. यामध्ये नवरा कसा हवा हे गाणं सुद्धा आहे. तुला कसा हवा? ती अजून जरा दूरची गोष्ट आहे असं वाटतं. पण असाच नवरा जो काही झालं तरी प्रेम करेल. ओके. आणि सगळ्यात मेन म्हणजे आतापर्यंत तू हिंदी वेब सिरीज असू देत किंवा शॉर्ट फिल्म असू देत यामध्ये काम केलंस. आता पहिल्यांदा मराठीत करतेस तर काही अडचण आली का तुला? अडचण असं नाही म्हणणार मी. पण लाईक आय सेड खूप कॉस्मोपॉलिटन अपब्रिंगिंग इन अ वे असल्यामुळे मी घरी मराठीच बोलते. पण पिक्चरमधलं जे मराठी आहे ते थोडं वेगळं आहे. त्यामुळे मला त्याच्यावरती काम करावं लागलं, माझ्या कॅरेक्टरवरती काम करावं लागलं आणि ओव्हरऑल खूप अभ्यास करून आणि लोकांकडनं शिकून मला ज्योतीची भूमिका उभी करावी लागली. आता चित्रपट 26 एप्रिलला येतोय. काय सांगशील प्रेक्षकांना? की प्लीज 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 नक्की बघा आणि तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या आजूबाजू पण सगळ्यांना सांगा. कारण तुम्हाला हा पिक्चर हसवणारे, रडवणारे आणि परत परत तुम्हाला बघायला बोलवणारे.
नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत कमलेश सर. कमलेश सर, आम्ही तुम्हाला दृश्यम या चित्रपटातून पोलिसाच्या भूमिकेत तर पाहिलं, पण अनेक अशा भूमिका आहेत ज्यामध्ये तुम्ही पोलीस बनलेला आहात. त्यामुळे तो असा दमदारपणा, राकटपणा तर आहे, पण इथं एक बाप बनलायत आणि बापाचा एक हळवा कोपरा असतो हृदयाचा. कशी वाटली भूमिका आणि काय एक्सपिरियन्स होता? नाही, मजा आली, धमाल आली. कारण ही भूमिका म्हणजे तसं थोडं म्हणजे ना, प्रत्येक कलाकारांसाठी एक भूक असते कलाकाराची की काहीतरी आपल्याला वेगळं करायला मिळालं पाहिजे. आणि वडिलांच्या भूमिकेमध्ये ह्याला ना खूप असे कांगोरे होते. जसं मुलगी माझी नाही आहे, माझ्या मालकाने त्यांची स्वतःची मुलगी लहानपणीच मला सोपवलेली आहे. मी तिला मोठं केलेलं आहे. ती आता 22 वर्षांची झालेली आहे. तिचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि तिचे वडील माझ्याकडे त्यांची म्हणजे माझी मुलगी मागताय की माझी मुलगी मला परत दे. हा इमोशनचा भाग आहे की तिथे माझ्या मनात नकार आहे, पण मी नकार देऊ शकत नाही की ते माझे मालक आहेत, त्यांचीच ती मुलगी आहे. त्यांनी मला फक्त सोपवली होती संगोपन करण्यासाठी. तर तो एक चान्स होता की कुठेतरी त्या कलाकाराला काहीतरी म्हणतात ना की मस्त पंच पक्वानाचं ताट असं समोर आहे आणि मग ते इमोशन्स आणणं, ते करणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. आणि मग त्यानंतर ती मुलगी मला सोडून जाणं स्वतःच्या वडिलांकडे, ते इमोशन्स आहेत. त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर कळतं की तिच्यावरती अत्याचार होत आहेत, तिचे भावंड तिच्यावरती अत्याचार करत आहेत. आणि ती अशा अवस्थेत मी जेव्हा तिच्या घरी जातो तेव्हा ती मला अशा अवस्थेत सापडते. मग मी जरी तिचा बाप नसलो तरी मी तिला वाढवलेलं आहे. ती लहान असताना ती मोठी झाली 22 वर्षांची आणि तिच्या शरीरावरती कपडा नाही आहे. अशा अवस्थेत ती माझ्याकडे येते. मी बघतो ते काय चाललंय आणि मग तो माझा बाप जागा होतो. हा अत्याचार माझ्या मुलीवर होतोय. भले ती माझी मुलगी नसली तरी ती माझी मुलगी आणि मी संगोपन केलं तिचं. मग ते इमोशन्स, तर हे खूप असं ना खूप अशी भूक मिटवण्यासारखं असं हे कॅरेक्टर होतं. आणि खूप मजा आली मी करताना, कारण ते इमोशन्स आणणं खूप महत्त्वाचं होतं. आणि ते माहिती नाही कितपत आलेत, मी कितपत यशस्वी ठरलो ते मला माहिती नाही. ते मायबाप रसिक प्रेक्षक ठरवतील. म्हणजे आता लेक असावी तर अशा चित्रपटाची जेव्हापासून चर्चा सुरू आहे तेव्हापासून माहेरची साडी या चित्रपटाला सुद्धा आठवलं जाते. तो एक भावनिक काळ होता, त्यावेळेचा काळ वेगळा होता आणि माणसं वेगळी होती की हळवी होती आणि त्यामुळे खूप भावनिक झाली सुद्धा. तुम्हाला आता तुम्ही चित्रपटामध्ये पूर्णतः आहात. लेक असावी तर अशी हा जो चित्रपट आहे प्रेक्षकांना तसाच भावेल का, काय वाटतंय? नाही, बेसिकली कसं माहिती आहे ना, आता जो ट्रेंड सुरू आहे सध्याचा, जेवढे आता मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत ते वेगवेगळे विषय घेऊन येत आहेत. आत्तापर्यंत हा विषय आलेला नाही, त्यामुळे हे नवीन आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी हे नवीन आहे. आता आपण म्हणतो की माहेरची साडी 23 वर्षांपूर्वी होता, तो विषय तेव्हाचा होता असं आपण म्हणतो. पण आजही आपण आईला आईच म्हणतो, बाबांना बाबाच म्हणतो, मुलीला लेकच म्हणतो. मग तो आपण असं नाही बोलत की बाबा डॉटर, माय डॉटर, माय सन. भावना बदलल्या नाहीये, बदलल्या नाहीत. भावना कधीच बदलू शकत नाहीत, कारण जो माणूस म्हटलं की भावना आल्या. प्राण्यांमध्ये भावना आहेत, माणसामध्ये किती असतील. तर हा हिशोब आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की हा विषय आपण 23 वर्षांपूर्वीचा असं आपण म्हणू, तर मला तसं वाटत नाही. कारण नवीन काहीतरी प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलं आहे असं मला तरी वाटतं. प्रेक्षकांना खास तुम्ही काय सांगाल चित्रपटात? नाही, हा 23 एप्रिल 2024ला हा सिनेमा लेक असावी तर अशी संपूर्ण महाराष्ट्र सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तर मला तरी वाटतं मायबाप रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की हा सिनेमा आपण सिनेमागृहातच जाऊन पहा, कारण ती वेगळी मजा आहे सिनेमागृहात पाहण्याची सिनेमाची. मंडळी, लेक असावी तर अशी हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला चित्रपटगृहात येतोय. माहेरची साडीनंतर निर्माता दिग्दर्शक विजय कोंडके यांनी हा चित्रपट आपल्या सर्वांसाठी आणलेला आहे. माझ्यासोबत विजय दादा आहेत. दादा, 1991ला माहेरची साडी आला होता, लोक खूप रडली होती, म्हणजे बायका अक्षरशः अजून सुद्धा अलका कबूल यांना विसरलेल्या नाही आहेत. तर या वर्षात म्हणजे 1991 ते 2024 इतका कालावधी का घेतलात बरं? नाही, काही घरगुती काही कारणं होते अशी, त्यामुळं बनवू शकलो नाही. आणि मग आता ह्यावेळेस ती तयारी झाली की बाबा आता आपण चित्रपट बनवूया. आणि म्हणून मग मागच्या वर्षी 1 वर्ष आता होईल आम्ही ते सुरू केलं. हे कथानक फार पूर्वीपासूनच मी तयार केलं होतं. तशी मी आता जवळजवळ 7 ते 8 माझे स्क्रिप्ट तयार आहेत. मी आता दरवर्षी एक स्क्रिप्ट, एक पिक्चर बनवायचं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे हे असं झालं की लेट पण थेट. तर आता हा चित्रपट बनवण्याच्या मागचा उद्देश असा की पहिल्या चित्रपटामध्ये माहेरच्या साडीमध्ये लोकांनी खूप डोक्यावर घेतला त्याला. आणि चित्रपट जर
लेडीज प्रधान असेल चित्रपट आणि त्याच्या इमोशन्स वगैरे सगळं असेल तर ते संपूर्ण कुटुंब चित्रपटाला येतं. थोडक्यात म्हणजे अख्खं घराला टाळा लावूनच येतं. आणि त्यामुळे चित्रपट लाँग रन चालणं किंवा त्याचा बिझनेस जास्त होणं असं आमच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये त्याची एक थेअरी आहे. आणि मी मुळातच डिस्ट्रीब्युटर असल्यामुळं मी तो विचार केला. कसं असतं की कॉमेडी दुसरा कुठला चित्रपट आपण बनवला की बाबा असा फॅमिली चित्रपट नसेल तर त्याला एखादा मुलगा किंवा 2 मित्र किंवा 4 मित्र एवढेच येतात. त्यामुळे तो चित्रपट जास्त चालत नाही. म्हणून आणि फॅमिली चित्रपटात कशी 5 माणसं, 10 माणसं, 15 माणसं, एकदम 15 तिकीट, 20 तिकीट अशी काढली जातात. आणि म्हणून मी ठरवलं की फॅमिली चित्रपटच पाहिजे. आता माहेरची साडी इतका चालला की त्याने मराठी इंडस्ट्रीचं रेकॉर्ड मोडलं कंप्लीट. आणि जास्तीत जास्त लोकांनी पाहिलेला तो चित्रपट आहे. महाराष्ट्रात मला नाही वाटत एखादं घर असं शोधून सापडेल की ज्याने हा चित्रपट पाहिलेला नाही आहे. आणि म्हणून मी ठरवलं की अशाच प्रकारचा आता लोकांची अपेक्षा माझ्याकडून काय असेल तर फॅमिली चित्रपटाची अपेक्षा राहणार की तो दिला आहे तसाच असाच तो देतील. म्हणून मी दुसऱ्या कथानकाच्या नादाला लागलो नाही. म्हटलं फॅमिली चित्रपट आपण तयार करूया. त्याच्यामध्ये पण लेक होती, ह्याच्यामध्ये पण लेक आहे. त्या लेकीने पण त्याग केला, सासरच्या लोकांसाठी त्याग केला. ही मुलगी माहेरच्या स्वतःच्या घरच्या लोकांसाठी त्याग करते असं हे कथानक आहे. आणि म्हणून मी आणि आपण बघतो की घरामध्ये साधारणतः प्रत्येक घरामध्ये मुलगी जेवढी आई-वडिलांची सेवा करते किंवा तिची जी एक इच्छा असते सेवा करण्याची तेवढी मुलांच्यात नसते ती. ते तर म्हणजे वडील आजारी पडले हॉस्पिटलमध्ये, आई पडली तर मुलगी धावत येते. मग ती जरी सासरला असली तरी येते ती. तर एवढं प्रेम तिला असतं. तर ते डोळ्यापुढं ठेवून मी लेडीज प्रधान किंवा मुलीवरच बेतलेला चित्रपट म्हणून लेक असावी तर अशी हे कथानक घेतलं आणि तो चित्रपट बनवला. त्यावेळी माहेरच्या साडीमध्ये मुख्य नायिका अलका कबूल तर होत्या. आता पण गार्गे आहे. हा पण एक नवीन चेहरा आहे. हा चेहरा घेण्यामागचा उद्देश काय होता? नाही कसं होतं की एक नवीन चेहरा घेण्यामागचा हा उद्देश होता की जुना चेहरा जर आपण घेतला ना, समजा एखाद्या हिरोईनचे 8-10 चित्रपट झालेले आहेत आणि तो चेहरा आपण घेतला तर त्याच्यातले समजा एक 3-4 चित्रपट जे चाललेले असतील तर हा चित्रपट पाहताना त्यांना ते 3 सीन आठवतात. आणि ते सीन आठवले आणि त्या सीनकडे ते गेले ना, कॉन्सन्ट्रेशन झालं की मग इकडं जे कथानक चालू आहे, चित्रपट चालू आहे, सीन चालू आहेत, इकडे दुर्लक्ष होतं. आणि मग परत ओरिजिनल ठिकाणी त्याला यायचा प्रयत्न केला त्याने तर ही स्टोरी फार पुढे गेलेली असते. आणि मग ते पिकअप त्याला पकडू शकत नाहीत आणि मग त्यांना असं वाटतं हा पिक्चर बेकार आहे. म्हणून अशी मुलगी पाहिजे की तिचं बॅकग्राऊंड काहीच नको आहे, ती फ्रेशच पाहिजे. तिचं बॅकग्राऊंडची काही आठवण येणार नाही कुणाला प्रेक्षकांना. म्हणून त्याच्यामागचा उद्देश होता की फ्रेश चेहरा घेतला पाहिजे. म्हणून आम्ही फ्रेश चेहरा घेतला आहे. म्हणजे ट्रेलरमध्ये पण आपण बघितलं की म्हणजे घरगुती हिंसाचार म्हणा जो मुलींच्यावर होता, असं आता बघायला गेलं तर अलका कबूल या खूप त्यागी होत्या. पण आता मुलींचं आणि महिलांचं विशेष मत असतो की आम्ही खूप फॉरवर्ड झालेलो आहोत किंवा आम्ही त्याग करतो पण त्यामागे आपलं काय होतं याचा सुद्धा विचार करतो. ही भूमिका अनेक महिला आणि मुलीसुद्धा सध्या घेतात. तर या जनरेशनला तुम्हाला काय वाटतं कितपत हा भावनिक टच बसेल या चित्रपटामध्ये? नाही बसणारच. कारण काय आहे, जिथं जिथं कुटुंब आहे, कुटुंब जिथे जिथं आहे अजून कुटुंब व्यवस्था तिथं भावना ही असतेच. म्हणजे भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, वडील आहेत, सगळे मामा मामी सगळे आहे. तर ते जोपर्यंत चालू आहे कुटुंब व्यवस्था तोपर्यंत हे भावनिक असे चित्रपट किंवा हे कथानक लोक घेणार. आणि मुलींनासुद्धा आताच्या मुली जरी शिकलेल्या असल्या किंवा काय असल्या तरी प्रेम हे असतंच ना. लहानपणापासून आईबद्दल प्रेम, वडिलाबद्दल, भावाबद्दल प्रेम ते काही बदललं जाणार नाही किती ॲडव्हान्स झाले तरीसुद्धा. आणि म्हणून मी म्हटलं की आपण असा चित्रपट घेऊया. फक्त एकच आहे की त्या कथानकामध्ये ती सासरच्या लोकांसाठी त्याग करते, ह्या कथानकामध्ये ती आईवडिलांसाठी त्याग करते. आणि त्या चित्रपटाचा एंड दुःखद होता, ह्या चित्रपटाचा हॅपी आहे. म्हणजे असं कॉन्ट्रास्ट आहे. बाकी कथानक हे कौटुंबिक आहे आणि सगळ्यांनी येऊन फुल कुटुंबाने येऊन चित्रपट पाहावा असा हा चित्रपट आहे. तो लोकांना नक्की आवडणार आणि लोक एन्जॉय करतील. गाणीही सुंदर झालेली आहेत. त्यामुळं मला त्याची खात्री आहे की लोकांना हा आवडेल.
निश्चितच आपण बघितलं तर दादांसोबत तुम्ही याआधी पण काम केलं आणि दादांचा वारसा पण तुमच्याकडे आहे. आता आपण पोस्टर जरी बघितलं तरी आत्ताच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे काहीतरी जुनी आठवण किंवा अशी भावना याच्याशी जोडली जाते. तर मला विचारायचं आहे की हे सगळं करत असताना दादांची कधी आठवण झाली का? हो, दादांची आठवण, कारण मी जे शिकलो ते सगळं दादांच्यामुळंच शिकलो. गाणी कशी असली पाहिजेत, गाणी कशी लिहिली पाहिजेत. आता दादा आमचे गाणे लिहायचे, एक चिटोरी घ्यायची अशी, ते राम लक्ष्मण आम्ही असे बसायचो आणि ते एका साध्या चिटोरीवर ते गाणं असं लिहायचे. हां, लक्ष्मणजी हे बघा कसं वाटतंय. तो बघणार, तो नाही दादा काय मजा नाही आहे. मग ते फाडून टाकायचे आणि परत दुसरं लिहायचे. मी म्हणायचं दादा म्हणजे नॉन मॅट्रिक एज्युकेशन आणि मी ग्रॅज्युएट, तर मला 2 ओळी लिहिता येत नाहीत. हे गाणं लिहिणं मी प्रयत्न केला 3 वर्ष, पण म्हटलं काय जमत नाही, आपल्याला काय जमणार नाही आहे. आणि दादा फटाफट गाणी लिहायचे. पण ते मग थोडं थोडं शिकून जशी दादांची गाणी चित्रपटात चालायला लागली, लोकांनी डोक्यावर घेतली, तेव्हा एक लक्षात आलं की मराठी चित्रपटामध्ये गाणं हा एक आत्मा आहे मराठी प्रेक्षकांचा. तर ती गाणी सुंदर असलीच पाहिजेत. तर मी लहान 5 वर्षाचा असतापासून आम्हाला त्यांनी मारून 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 गाणी शिकवलेली होती त्या काळात. त्यामुळं मला गाण्याची आवड होती ती, आणि म्हणून ते मी थोडंसं डेव्हलप केलं. म्हणून मागच्या चित्रपटाला पण मी गाणं लिहिलं होतं ना, आत्तासुद्धा हे गाणं लिहिलं. हे दादांच्या चित्रपटाचं डोळ्यापुढे ठेवून की बाबा त्यांचे टायटल जे आहेत त्या टायटलवर आपण लिहू शकतो का काय, तर म्हणून प्रयत्न केला आणि हे गाणं तयार झालं. म्हणून त्यात उषा दादा हे नावं आली त्याच्यामध्ये. चित्रपटाचं नाव आलं बोटल्यांचं तर गुदगुल्या माळ्याच्या माळ्यामध्ये पांडू हवालदार, हे मी आणू शकलो त्याच्यात. त्या दादांबद्दलची एखादी मजेशीर आठवण सांगू शकता का? म्हणजे या चित्रपटाचा हॅपी एंडिंग तर आहेच, त्यासोबतच एखादी मजेशीर आठवण तुम्हाला आता आठवते? ते चित्रपटाचं शूटिंग करत असताना आम्ही कोल्हापूरला आमचा असिस्टंट डायरेक्टरला एक गाणं लिहायला सांगितलं. लिहायला म्हणजे ते गाणं रेकॉर्ड केलेलं होतं, ते पेपरवर लिहायचं होतं. ते ऐकून ऐकून ते ट्रान्झिस्टरवरून ऐकून ते लिहायचं. मग त्याने ते गाणं लिहिलं. ते गाणं मी पाहिलं. ते म्हटलं अरे उदय, तू हे गाणं असं काय लिहिलं आहेस? तर बोलला काय बरोबर लिहिलं आहे, चुकीचं लिहिलं आहेस तू हे. तर म्हटलं कसं चुकीचं लिहिलं आहे? अरे गाणं काय आहे तुला माहिती आहे का दादांनी लिहिलेलं? तर गाणं असं आहे म्हटलं, ते एकटा जीव सदाशिवमध्ये होतं गाणं ते. तर पुष्पा भोसलेवर पिक्चराईज करायचं होतं. ते गाणं असं होतं त्याच्यामध्ये, नको चालूस दुडक्या चाली, जीव होतोय वरती खाली, जरा हसून थोडं गाली, ही 36 नखरे वाली. असं ते गाणं होतं. आणि त्याचं पुढचं होतं, तुझा ढवळा शालू ग, तुझी काळी का चोळी, तुझा डोळा तुझा डोळा मासोळी, कुरळ्या कुरळ्या केसामंदी फुला नैनली जाळी, कुरळ्या कुरळ्या केसामंदी फुला नैनली जाळी, नको चालूस दुडक्या चाली, असं होतं. तर म्हटलं तू काय हे चुकीचं लिहिलंस? तर त्याने असं लिहिलं होतं, कुरळ्या कुरळ्या मध्ये फुला नैनली जाळी. त्याने तिथं उरल्या सुरल्या केसामध्ये फुला नैनली जाळी. अरे असं काय म्हणजे ती काय ती हिरोईन म्हटलं टकलू आहे काय उरल्या सुरल्या केसामध्ये? नाही ना, असंच आहे ह्याच्यात. हो दादांच्याकडे जाऊ नको, मारतील तुला. त्यांनी लिहिलंय गाणं हे असं नाही आहे. तिथं ते कुरळ्या कुरळ्या शब्द आहे. अशा खूप गमती अशाच उरल्या सुरल्या आठवणी आपण पुन्हा भेटलो की निश्चितच काढू. खूप आठवणी आहेत. वेळ कमी असल्यामुळे निश्चितच. प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना सांगेल की तुम्हाला जी अपेक्षित आहे, माहेरची साडी पाहिलेल्या प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे, कौटुंबिक कथानक, कौटुंबिक सगळ्या लोकांनी कुटुंबाने अख्ख्या येऊन चित्रपट पाहावा, अशाच धाटणीचा हा चित्रपट तुम्हाला संपूर्ण तुमचं मनोरंजन करेल, गाण्याच्या बाबतीत, कथेच्या बाबतीत, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम सॅटिस्फाय व्हाल अशी मला खात्री आहे. तेव्हा तुम्ही जरूर थिएटरमध्ये येऊन, हा 26 एप्रिलला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात, तेव्हा तुम्ही जरूर येऊन हा चित्रपट पहा, तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. धन्यवाद धन्यवाद दादा. 26 एप्रिलला लेक असावी तर अशी हा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतोय. तुम्ही जरूर जाऊन पहा. माहेरच्या साडीनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा तुम्हाला भावनिक बनवण्यासाठी येतोय. तर यासोबतच मी इथे थांबते. भाग्यश्री, माय महानगर मानिनी आणि माय महानगरमध्ये तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.